त्यांनी केलेलं नाही. त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे आहेत. एक 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 पकडतोय, पण अजून न्याय कसा नाही भेटत. अजून ते भरत भगत आहेत, त्यांचे 10 कॉल आहेत रवी देवकरला, आणि रवी देवकर त्यांना केलेले आहेत. त्यांचा तपास सुरूच आहे, पण त्याने अजून लवकरात लवकर करायला आज 12 दिवस झाले, अजून भेटत नाही. कारण ते ते आहेत ते नाहीत, अजून पुढे भरपूर माणसं आहेत. हे भरत भगत आहेत, सुधा घारे पण नाही आलेले आहेत अजून. मग ते येत का नाही समोर, ते का बाहेर लपून राहिलेले आहेत. आमदार साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब कधी न्याय द्याल तुम्ही आम्हाला. आज 12 दिवस होऊन गेलेले. आमची मागणी एकच, त्यांना समोरासमोर आमच्या समोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जे आमच्या गावातून जे 4 घरं गेलेली आहेत ना, त्यांना पण हजर करायला पाहिजे. कारण त्यांच्या बरोबर ते पण फरार झालेले आहेत. त्यांचा हात असेलच ना, म्हणून ते पण बाहेर गेलेले आहेत ना, इतर राहिले असते. त्यांचा हात असल्याशिवाय ते त्यांच्या बरोबरच गेलेले आहेत. दुर्गेश देवकर पहाटे 5 वाजता येतो, त्याच्या घरातून काय सामान घेऊन जातो. हे म्हणजे पोलीस वाजून काय करतात, येतोय रात्रीचे कोण, त्यांना पाहता नाही येत काय. पाहिलंय पहाटे 4 दरम्यान पाहिलेलं आहे. आमच्या गावातलं एक सांगितलंय. अजून माझ्या पप्पांना न्याय का नाही भेटला? सगळे आरोपी, अर्धे आरोपी फरार आहेत, अजून ते मोकाट फिरतायत. न्याय कधी भेटेल? आज 12 दिवस झाले. माझ्या पप्पांच्या आरोपांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. एवढं निर्भुलपणे मारले त्यांना. लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून, पण अजून काहीच नाही झालेलं आहे. एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय, तुम्ही येतोय असं काय. त्यांनी गावासाठी सगळं केलं, घरात कमी आणि गावासाठी जास्त. हीच त्यांची चुकी होती का? ह्याच्यापुढे राजकीय नेते पण उभे राहायला डगमगतील का? आपण पडलो तर आपल्याला, आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून, हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का? आपण निवडून नाही आला पाहिजे, आम्ही निवडून आलो तर आमचं हा प्रकार घडलाय. पोलिसांची चौकशी तर चालूच आहे, पण त्यांनी जे आहेत अजून जी माणसं फरार झालेली आहेत, त्यांनी अजून चौकशी जास्तीत जास्त लवकरात लवकर करावी, ही आमची मागणी. आणि जे आमच्या गावातले 4 घरं गेले त्यांना पण लवकरात लवकर पकडावे, त्यांना पण त्यांच्या बरोबर तीच सजा द्यावी. नाव एक मनीष धर्मा चव्हाण, संदीप चव्हाण, दुर्गेश देवकर, अशी 3 घरांचे नाव आहेत. आणि रवींद्र देवकर जे पकडले त्यांना पकडले, पण अजून जे त्यांच्या पाठीमागे आहेत ते पोलीस अजून कनेक्ट चौकशी करत. कारण रवींद्र देवकर ह्याच्यात एकट्याची ताकद नव्हती, ह्याच्या मागे अजून भरपूर जण होती. ते भरत भगत यांचे 10 कॉल होते, त्यांना अजून दुसऱ्यांचे कॉल होते, पण ते अजून कनेक्ट चौकशी करत. मग ह्याच्या मागे पोलिसांचा पण हात आहे थोडाफार, म्हणून ते चौकशी करत नाहीत. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लवकरात लवकर